अजित पवारांकडून पुण्यामधल्या मेट्रोची पाहणी करण्यात आलेली आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण बघतोय, अजित पवार यांनी पुण्यामध्ये मेट्रोची पाहणी केलेली आहे आणि अजित पवार बोलतात, थेट जाऊयात। ना कालवा सल्लागार समिती घेतली जाईल आणि त्याच्यामध्ये किती बाष्पीभवन झालं, किती पाणी शेतीला गेलं, किती पाणी आता जुलै 2024 पर्यंत आपल्या पुणेकरांना लागेल, ह्या सगळ्याचं नियोजन करून आम्ही पुढची ती आखणी करणार आहे। हे मी तुम्हाला इथंच काही दिवसापूर्वी सांगितलेलं होतं। आयोगाला स्वायत्तता असते, त्यांनी त्यांची बैठक घेऊन ते त्यांचं काम करत असतात। त्याच्यात आम्ही काही इंटरफेअर करत नाही। त्याच्या संदर्भामध्ये वरिष्ठ पातळीवर त्यांच्याशी चर्चा झाली। त्यांना जे काही मदत करायला माणसं पाहिजेत ती सगळी यंत्रणा राज्य सरकारची उपलब्ध करून दिलेली आहे। त्याच्यात सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्त सर्व कलेक्टर, सर्व आयुक्त कॉर्पोरेशनचे अशा सगळ्या या यंत्रणेंना स्पष्टपणे सांगितलं। कारण त्या मीटिंगला मी पण होतो, देवेंद्रजी पण होते आणि सह्याद्रीवरून ती व्हीसी घेतलेली होती। त्यावेळेस या सगळ्या टीमला सांगितलेले सचिव लोक पण होते। त्याच्यात 2 सचिव लोकांना सामाजिक न्यायाचे सचिव आणि ओबीसी इतर मागासवर्गीय विभाग जो आमचा आहे त्याचे सचिव, या दोघांनाही रोजचे रोज त्याच्याबद्दलची माहिती घेऊन त्याचा पाठपुरावा करायच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या। त्यांच्यावर जबाबदारी दिली। आपण वेगवेगळ्या टेंडर मागवलेलं होतं, 3 वेगवेगळ्या एजन्सीने ते टेंडर भरलं, परंतु त्याच्यातले 1-2 म्हणाले की आम्ही इतक्या कमी काळामध्ये ते करू शकू असं आम्हाला वाटत नाही। गोखले या इन्स्टिट्यूटने सांगितलं आम्ही करू, म्हणून गोखले इन्स्टिट्यूटला काम दिलं। समितीचे जे पदाधिकारी आहेत त्यांना 4.5 लाख रुपये मानधन, बाहेरचे दौरे आणि विमान प्रवासाचा खर्च देण्याचं ठरवलं। आपल्याला काय त्रास होतो? एक मिनिट, अरे बाबा, सर्वसामान्यांचा पैसा कसा खर्च करायचा हे जर चांगलं आम्हाला ज्ञान आहे। आम्ही आजच हे करत नाही। तुम्ही अलीकडे प्रश्न विचारताय, याच्या संदर्भामध्ये एखादी तीव्रता लक्षामध्ये घेतल्यानंतर कुठल्या गोष्टीला प्राधान्य द्यायचं आणि त्याच्यातून राज्याचं हित सांभाळायचं, कायदा सुव्यवस्था सांभाळायची, ही बाब लोकशाही पद्धतीनं निवडून आलेलं सरकार घेऊ शकतं। जितेंद्र आव्हाडांचं स्टेटमेंट आहे, मला त्याच्या कशामध्ये मागासवर्ग आयोगाचे सदस्य असतील, अध्यक्ष असतील। एक मिनिट, अशा पद्धतीनं कुठलाही दबाव नाही। माझ्या माहितीप्रमाणे आपल्याला जास्तीची माहिती असेल तर आपण सांगू शकता। जितेंद्र आव्हाडांचं जे स्टेटमेंट आहे त्यावरती काय नेमकी नो कॉमेंट्स। कशाला माझ्याकडे 8 महिने आहेत आता कसले मुख्यमंत्री पदासाठी आता 8 महिने त्यांच्याकडे राहिले, अजून फिरावं लागणार आहे, त्याच्यामुळे अजून फिरेल असं ते म्हणतात। बाबा, त्यांनी कार्यकर्त्यांना काय सांगावं हा त्यांचा अधिकार आहे ना। तुम्हाला त्याच्यात काय वाईट वाटतंय? तुमच्या पोटात का दुखतंय? मला एक कळत नाही, ते आज राज्याचे प्रमुख आहेत। प्रमुख पदावर राहण्याच्या करता जे बहुमत असायला पाहिजे आज ते त्यांच्या पाठीशी आहे आणि त्याच्यामुळे कार्यकर्त्यांना बोलत असताना ते काय बोलले ते मला माहित नाही, कारण तू प्रश्न विचारलाय म्हणून मी त्याचं उत्तर देतो। परंतु त्यांनी सांगितलं असेल, कधी कधी माणूस बोलून जातो, त्याच्यात काही वाईट वाटायचं कारण नाही। मला त्यामध्ये काही बोलायचं नाही। नो कॉमेंट्स कशा करता? खपल्या उकरून काढायचं काम करताय का? तुमच्या ज्यावेळेस पडलेली नव्हती त्याआधी जितेंद्र आव्हाड असं म्हणाले की दादा पक्षामध्ये दादागिरी करायचे, दादांमुळे अनेक जवळच्या ज्या व्यक्ती होत्या त्या पवार साहेबांपासून लांब गेलेल्या होत्या। ठीक आहे, त्याच्याबद्दल आमचे प्रांताध्यक्ष या नात्याने उत्तर दिलेलं आहे तुम्हाला ना। हे मी सकाळी 6ला सुरुवात केली, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। मी कामाचा माणूस आहे, मी असले आलतू फालतू उत्तर द्यायला बांधील नाहीये। तुम्ही कामाचा विचारा, आज इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाऊन मी काय काय केलं ते मला माहिती आहे। तुम्हाला काय पत्रकार मित्रांना पण अशी कामं करणारी माणसं आवडत नाही। एक मिनिट,
त्याच्यामध्ये जे काही असले काहीतरी किरकोळ प्रश्न की ज्याला काही अर्थ नाही, 2 दिवस सगळायचं त्याचा चौथा करा. हे बघ, आता हाही प्रश्न हा काही महत्वाचा प्रश्न आहे. निवडून येणाऱ्यालाही माहितीये कोण कुणामुळे निवडून आलंय आणि निवडून आणणाऱ्याला माहिती कोण कुणामुळे निवडून आणलंय. अजित पवार बोलत होते. गोखले इन्स्टिट्यूटनं वेळेत काम करून देण्याचं सांगितलं आणि त्यानंतर त्याला कंत्राट देण्यात आलं. मागासवर्ग आयोग हा स्वायत्त आहे, सरकारचा हस्तक्षेप नाही, अशी ही प्रतिक्रिया याबद्दल आता अजित पवार यांनी दिलेली आहे. तर मागासवर्ग आयोग स्वतंत्रपणे काम करतोय असं सुद्धा अजित पवार यांनी म्हटलंय. तर आव्हाड आणि शिंदेंवर मी उत्तर देणार नाही, मी काम करणारा माणूस आहे, असंही अजित पवार यांनी सांगितलंय. तर पुण्यामध्ये अजित पवार होते आणि त्यांनी मेट्रोची सुद्धा पाहणी केलेली आहे. मागासवर्ग आयोग हा स्वायत्त आहे आणि यामध्ये सरकारचा हस्तक्षेप नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. आयोग स्वतंत्रपणे काम करत असल्याचं सुद्धा अजित पवारांनी सांगितलेलं आहे. तर मराठा सर्वेक्षणासाठीच्या ॲपचं कंत्राट काढलेलं होतं, यामध्ये 3 जणांनी सहभाग घेतला. याबद्दलची माहिती सुद्धा त्यांनी दिली आहे.